नमस्कार, सिटी न्यूजच्या बातमीपत्रामध्ये प्रेक्षकांचे मनपूर्वक स्वागत। आज दिनांक 6 डिसेंबर 2023 वार बुधवार। बातमीपत्राची सुरुवात करूया सुविचार मालेने। संघर्ष करा, मेहनत करा, एक दिवशी तुम्हाला यश नक्की मिळेल। आजचा सुविचार आपण बघितलाय। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। आपण ठळक बातम्या बघितल्यात। आता घेऊया छोटासा ब्रेक। संपूर्ण लग्न बसता आराधना जवाहर रोड अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। 6 डिसेंबर हा दिवस म्हणजे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्मृती दिन होय। 1956 साली याच दिवशी दिल्ली येथील राहत्या घरी डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांचं निधन झालं। त्यामुळेच या दिवसाला महापरिनिर्वाण दिन किंवा महापरिनिर्वाण दिवस म्हटलं जातं। मुंबईतील दादरमधील चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले। त्यावेळी बाबासाहेबांचे अंतिम दर्शन घ्यायला न भूतो न भविष्यती असा जनसागर दाखल झाला होता। लाखो अनुयायांनी दुःख वेदना स्पष्ट केल्या। बाबासाहेब निघून गेले, मात्र त्यांचे कार्य देशात अमर्याद अजरामर ठरले। याच दिवसाची आठवण आणि बाबासाहेबांना आदरांजली वाहण्याकरिता मुंबई चैत्यभूमीसह प्रत्येक स्मारक जवळ दाखल होऊन महामानवाला आदरांजली वाहिल्या जात असते। बुधवार 6 डिसेंबरच्या दिवशी इरविन चौकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाजवळ सकाळपासून अनुयायांनी गर्दी केली। शिस्तबद्ध रांगेत उभे राहून हजारोंनी पुष्पहार अर्पण करून बाबासाहेबांना नतमस्तक झाले। अनेक पक्ष संघटनांसह हजारो अनुयायांनी आदरांजली वाहिली। येथे माजी सैनिकांनी बिगुल वाजवून मानवंदना दिली। कोठे खेळणी साहित्यांची दुकाने वगळता फक्त अनेक ज्ञान उपयोगी पुस्तकांची दुकाने दिसून आली। याच कार्यक्रमाचा आढावा घेतला आमच्या सिटी न्यूज प्रतिनिधी अजय शृंगारे यांनी। आदरणीय उपजिल्हाधिकारी यानंतर आपण पंचशील घेणार आहोत। प्राणाती माता पदम समाधियामि आदिन्नारायण रे रमणी शिखा
सिक्खापदं समादियामि सुरामेरयमद्य समाददाना वीरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं कामे सुमिरिधचारा वेरमणि. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बडनेरा भारतीय काँग्रेस पक्षाच्या वतीने येथील शासकीय विश्रामगृहात अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी अमरावती मनपा उपायुक्त GS पेंटे उपस्थित होते. बडनेरा नवी वस्ती परिसरात बडनेरा काँग्रेस शहरच्या वतीने महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त शासकीय विश्रामगृहात आदरांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून उपस्थित मान्यवरांनी आदरांजली वाहिली. वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिथ्याचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जप्रमाददाना वेरमणि सिक्खापदं समादियामि सर्वपापशरणं कुशलस्य उपसंपदं सचितपर्योदपनं एतं दानसारं साधु साधु साधु. त्यानंतर शब्द सुमनाने आदरांजली वाहून प्रमुख अतिथींनी आपले मनोगत व्यक्त करीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनचरित्रावर आपले विचार व्यक्त केले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा 67वा महापरिनिर्वाण दिनाचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रसंगी उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि बाबासाहेब आंबेडकरांना 67व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मी माझ्यातर्फे विनम्र अभिवादन करतो. बघितलं आहे की सकाळी थोडीशी टी व्हीला आला होता. त्या टी व्हीमध्ये बघितलं की चैत्यभूमीवर 8 लाखाच्या जवळपास लोक आहेत आणि तिथे हे लोक म्हणत होते आम्ही तर आलो आहे, परंतु देश विदेशातली लोक त्या चैत्यभूमीवर त्या कार्यक्रमात सामील झालेले आहे. इतकी गर्दी, तुफान गर्दी आणि त्यांचं कार्य इतकं आहे म्हणजे नुसतं गरिबांपुरतंच नाही तर सर्व स्थळागळ्यातल्या लोकांपर्यंत त्यांचं कार्य आहे डॉक्टर बाबासाहेबांचं. आणि बाबासाहेबांमुळे आज आपल्याला आपल्या भारतामध्ये शांती, अमन हे दिसते आहे आणि सर्वांना सुखसोयी उपलब्ध झालेली आहे. असं त्यांचं कार्य आणि त्यांची जी लिहिलेलं त्यांची राज्यघटना आहे ती पण आज अंमलात आहे आणि त्याच्यामुळे आपण आज इथे जमलेलं आहे. स्त्रियांना अधिकार आहे, स्त्रियांनंतर लहान लहान पोरांना शिकण्याचा अधिकार आहे. सर्व लोकांनी त्यांच्या या राज्यघटनेचा लिहिलेल्या लिखित स्वरूपात लिहिलेल्या अधिकारांचं, ज्याला ह्युमन आर्टिकल राईट म्हणतात, याच्यामधून त्यांनी फायदा घेतलेला आहे सर्वांनी आणि आज सर्व मोठ्या मोठ्या पदावर नियुक्त झालेले आहे, नोकऱ्यावर नियुक्त झालेले आहे. आणि या प्रसंगी मी त्यांना माझ्यातर्फे, माझ्या परिवारातर्फे अभिवादन करतो आणि बडनेरा शहर काँग्रेस कमिटी आणि अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमाने त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि असंच त्यांचं नाव अजरामर राहा. त्यानंतर त्रिशरण पंचशील पठण करून राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त उत्तमराव भैसने, विशेष अतिथी म्हणून
वॉर्ड क्रमांक 4 अमरावती मनपा उपायुक्त GS पेंटे, शहर काँग्रेस महासचिव संजय बोबडे, महिला आघाडीच्या अर्चना बोबडे, प्राध्यापक कृष्णराव गबने, महेश येते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तर प्रकाश बोरकर, किशोर खोब्रागडे, मंदा कोडे, ललिता तायडे, ज्ञानेश्वर झुंबाडे, अरुणा गायकवाड, पीर मोहम्मद, छाया बनसोड, कुणाल भटकर आदी असंख्य कार्यकर्त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना उपस्थित राहून आदरांजली वाहिली. अनेक अंडरवर्ल्ड गँगस्टर अटल गुन्हेगारांना याआधी अमरावती मध्यवर्ती कारागृहात ठेवण्यात आले होते. आधी सर्वत्र सुरक्षिततेच्या दृष्टीने नंबर 2 चे कारागृह अमरावती मध्यवर्ती कारागृहाची ओळख होती. या कारागृहात कोई परिंदा भी पर नहीं मार सकता अशी अमरावती कारागृहाची ख्याती होती. मात्र काही वर्षापासून याच कारागृहाच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न निर्माण होत आहे. काही महिन्याआधी मुख्य प्रवेशद्वार बाजूच्या भिंतीवरून 3 बंदी जणांनी उड्या घेऊन प्रसार झाल्याने देशभर चर्चा गाजली. आता हल्ली याच कारागृहाच्या आत भिंतीवरून गांजा खर्रासह अनेक वस्तूंचे चेंडू फेकण्याच्या घटना घडत आहे. नजीकच्या पोलीस स्टेशनला तक्रार दाखलही होती. मात्र अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या याच कारागृहाच्या भिंतीवरून गांजाचे चेंडू फेकणे आणि त्याचा शोध न लागणे यावर आता पुन्हा सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अट्टल गुन्हेगारांना गँगस्टरसह अनेक सराईत टोळीला बंदीजन म्हणून सुरक्षित ठेवण्याचे कारागृह अमरावती कारागृहाची अशी विशेष ख्याती होती. याच कारागृहात याआधी देशभर चर्चेत असलेल्या गुन्हेगारांना ठेवण्यात आले होते. मात्र हळूहळू या कारागृहाच्या सुरक्षेला काय झाले अशा चर्चेचा सूर सर्वत्र ऐकायला मिळत आहे. मुख्य सुरक्षा भिंतीवरून बंदी पडून जाणे, 3 मुख्य दरवाजाजवळ चोख तपासणी केल्यानंतर सुद्धा आत गांजासह अनेक विनापरवानगीच्या संशयास्पद वस्तू मिळणे अशावर या कारागृहाच्या सुरक्षेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहे. कारागृहाच्या आवारात अंमली पदार्थाने भरलेले चेंडू फेकण्याच्या अनेक घटना याआधी घडल्या आणि पोलीस स्टेशनला तक्रार सुद्धा करण्यात आली होती. आता पुन्हा प्लास्टिक टेपने गुंडाळलेले चेंडू कारागृहाच्या आत फेकण्यात आला. कारागृहातील पोलीस शिपाई मंगेश सोळंके हे सेवेवर असताना त्यांना 14 क्रमांकाच्या बॅरेकमधील टीनाच्या शेडवर काहीतरी पडल्याचा आवाज आला. त्यांना त्या ठिकाणी प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला एक चेंडू आढळून आला. त्यांनी लगेच या प्रकरणाची माहिती वरिष्ठांना कळवली. मध्यवर्ती कारागृहाच्या अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांना देखील याविषयी सविस्तर माहिती देण्यात आली. त्यानंतर कीर्ती चिंतामणी यांच्या आदेशानुसार त्यांनी फैजरपुरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पंचासमक्ष जेव्हा या चेंडूचे निरीक्षण करण्यात आले तेव्हा त्यात गोड सुपारी, 5 सेंटर फ्रेश चॉकलेट, किकी काजळाची डब्बी, प्लास्टिकमध्ये गुंडाळलेली नागपुरी खर्रा, मुरुमचा दगड आणि एक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये सुकलेला काळसर हिरवा रंगाचा गांजासारखा अंमली पदार्थ आढळून आला. या प्रकरणी फैजरपुरा ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गेल्या काही दिवसात कारागृहाच्या आवारात चेंडू फेकण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आजच्या तंत्रज्ञानाचा कोण कधी आणि कोणता अनधिकृत फायदा घेईल याची कधी शाश्वती नसते. अशाच एका फिर्यादीच्या प्रोफाईलवरून फोटो घेऊन तिचा अश्लील फोटो तयार केला आणि त्याच फिर्यादीच्या टेलिग्रामवर सेंड केल्याने तिला अचानक धक्काच बसला. यावर तिने तात्काळ सायबर पोलीस गाठून तक्रार दिल्याने सायबर पोलिसांनी बारकाईने तपास करून अखेर त्या मोबाईल धारकाला ताब्यात घेतले. जसा जसा तंत्रज्ञानाचा विकास होत आहे तसा तसा आपण त्याच तंत्रज्ञानाचा गैरफायदा सुद्धा घेत आहे. कोणतीही माहिती आपण मोबाईल संकेतात मिळत असताना त्याच मोबाईलचं अनेक बहारदार गैरफायदा घेताना दिसून येत आहे. कोणाला बदनामीकारक मेसेज, कोणाच्या प्रोफाईलवरून फोटो चोरून त्याचा व्यक्तीचा अश्लील फोटो बनवणे असे करणे कायद्याने चुकीचे असताना सुद्धा एका मोबाईलधारक युवकाने याच बाबतीत वाममार्ग अवलंबला आणि अशीच घटना अमरावती शहरात 30 डिसेंबरला घडली. फिर्यादीच्या प्रोफाईलवरून फोटो घेऊन अश्लील फोटो तयार करून फिर्यादीच्या टेलिग्रामवर सेंड केला. हा मेसेज वाचताच फिर्यादीला धक्काच बसला. याशिवाय त्याने फिर्यादीच्या व्हॉट्सअप नंबरवर अश्लील चॅटिंग केली. याचीच तक्रार अमरावती सायबर पोलीस स्टेशनला केली असता पोलिसांनी मोबाईलधारक विरोधात कलम 354 अ ड सह कलम 67 IT ॲक्ट गुन्हे दाखल केले. या प्रकाराची सायबर पोलिसांनी तांत्रिक पद्धतीने तपास करून अखेर लोकेशननुसार धामणगाव रेल्वे तालुक्यातील निंबोरा बोळका येथे राहणारा 18 वर्षीय रोहन विनोद कंगाले याला ताब्यात घेऊन त्याच्या जवळील मोबाईल जप्त केला.
ही कारवाई अमरावती शहर पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, उपायुक्त सागर पाटील यांच्या आदेशाने सायबर पोलीस निरीक्षक गजानन तामटे, सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन कासार, पोलीस कर्मचारी शैलेंद्र अडर, प्रशांत मोहड यांनी केली. आजच्या काळात नववर वधूचा विवाह जुळवण्यासाठी अनेक विवाह ॲप तयार करून अनेक नवदाम्पत्यांचे सुखी संसार वेळी फुलत आहे. मात्र याच विवाह ॲपचा अनेक जण वेगळा फायदा घेऊन अनेकांची फसवणूक सुद्धा करीत असल्याच्या घटना घडत आहे. अशाच एका विवाह ॲपच्या माध्यमातून ओळख झालेल्या एका तरुणीला मंत्रालयात माझी ओळख आहे, तुला नोकरी लावून देतो अशी बतावणी करून तिची चक्क 77,000 रुपयाने फसवणूक केल्याची घटना गाडगेनगर पोलीस स्टेशन येथे दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर उघडकीस आली. आजच्या सारखा मनासारखा वर तर मनासारखी वधूची आवश्यकता असल्याने अनेक आईवडील सह भावी वरवधू विवाह ॲपचा अवलंब करीत आहे. अशात अनेक विवाह ॲपच्या माध्यमातून अनेकांची मने जुळून नाते जुळून सुखी संसाराची वेली सुद्धा फुलत आहे. मात्र अनेक युवक अनेक विवाह ॲपचा वाम मार्गाचा अवलंब करीत असल्याचे अनेक तक्रारीवरून दिसून येत आहे. असाच विवाह ॲपच्या माध्यमातून एका युवकाची फिर्यादी युवतीसोबत ओळख निर्माण झाली. अमरावती शहरातील एका तरुणीने आपल्या मोबाईलवर विवाहविषयक एक ॲप डाउनलोड केले होते. या ॲपच्या माध्यमातून तिला चांगला वर मिळेल या आशेत होती. या दरम्यान याच ॲपद्वारे तिची ओळख एका युवकासोबत झाली. त्याने तिला आपली प्रोफाईल पाठवली. त्यानंतर दोघांमध्ये चर्चा सुरू झाली. त्या दरम्यान त्याने फिर्यादी तरुणीला आपली मंत्रालयात ओळख असून मी तुला जॉब लावून देतो अशी बतावणी केली. तिला नोकरी लावून देतो असे सांगून तरुणीला पैशाची मागणी केली. तरुणीने त्याच्या बँक खात्यात UPIद्वारे 77,304 रुपये पाठवले. नोकरी मिळेल या आशेने ती वाट पाहत होती. मात्र अनेक दिवस झाले तिला नोकरी मिळाली नसल्याने तरुणीने युवकाकडे पैसे परत करण्याची मागणी केली. यावर पैसे तर परत दिले नाही, उलट तिला शिवीगाळ करून धमकी दिल्याने तिने तात्काळ गाडगेनगर पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली. युवतीच्या तक्रारीवरून गाडगेनगर पोलिसांनी अभिनव राऊत नामक युवकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. किचन गृहिणी से जुड़ा एक अटूट हिस्सा, जहां उसे मिले हर एक चीज अपनी सही जगह पर। इसलिए अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली आपको लगने वाली साइज अनुसार, आपके किचन के अनुसार, बिल्कुल आपकी इच्छा अनुसार उच्चतम क्वालिटी के किचन ट्रॉलीज मैन्युफैक्चरिंग से सीधे आप तक, यानी 100% वाजिब दाम, ना देखभाल की जरूरत, ना जंग लगने की परेशानी, आसानी से वॉश करने हेतु उत्कृष्ट कैरियर सिस्टम, साथ ही स्टेनलेस स्टील जीना रेलिंग, डेकोरेटिव ग्रिल एवं गेट भी हम बना कर देते हैं। अंबा स्टेनलेस स्टील किचन ट्रॉली, दस्तूर नगर चौक के पास, MIDC रोड, अमरावती, महाराष्ट्र। विश्रांतीनंतर पुन्हा आपले स्वागत. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दिवसरात्र आपले कर्तव्य बजावित असतात. आपल्या कर्तव्यासोबतच आपली सामाजिक जाण म्हणून गरिबांची सेवा करण्याचा संकल्प काही बोटावर मोजण्याइतकेच अधिकारी असतात. असेच पोलीस अधिकारी म्हणून अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी जोपासली आहे. त्यांनी आपल्या पोलीस प्रशासनासह इतर सामाजिक संस्थांच्या साहाय्याने मेळघाटात मोफत महाआरोग्य कॅम्पचे आयोजन केले. या महाआरोग्य शिबिराचा अनेकांनी लाभ घेतला. सामाजिक सेवा म्हणून महाशिबिराचे आयोजन केल्याचे ऐकताच मेळघाटातून पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. पोलीस म्हटलं की समाजाच्या संरक्षणासाठी दिवसरात्र राबणारी यंत्रणा, विनापरवाना व्यवसायाला निर्बंध घालून सामाजिक शांतता प्रस्थापित करण्यासाठी तत्पर असणारी यंत्रणा, अशी सर्वसाधारण ओळख आहे. पण त्या पलीकडेही आपले कर्तव्य आणि जबाबदारी ओळखून गोरगरीब, अपंग, अनाथ, बेघर परिवार यांच्या सेवेकरिता मेळघाटमधील अतिदुर्गम भागातील गरीब परिवार यांची मोफत ऑपरेशन सेवा कशी होणार, हा ध्यास मनामध्ये ठेवणारे अमरावती जिल्हा ग्रामीण विशाल आनंद पोलीस अधीक्षक यांनी मेळघाटमध्ये अतिदुर्गम परिवार यांची मोफत ऑपरेशन सेवा कशी करता येईल याकरिता जीवन आधार संस्थेचे अध्यक्ष जीवन जवंजाड यांच्याशी चर्चा करून अतिदुर्गम भागात मोफत ऑपरेशन कसे करता येईल याकरिता विविध विषयावर चर्चा करण्यात आली. त्या माध्यमातून लवकर मेळघाटमधील प्रत्येक अतिदुर्गम भागामध्ये पोलीस अधीक्षक जीवन आधार सामाजिक संस्था नागपूर, शालिनीताई मेघे हॉस्पिटल नागपूर व रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूर माध्यमातून मोफत आरोग्य सेवा व मोफत ऑपरेशन सेवा करण्याचा निर्णय पोलीस अधीक्षक विशाल आनंद, जीवन जवंजाड यांच्या माध्यमातून करण्यात आला.
यामध्ये सर्व आजचे ऑपरेशन मोफत होणार असल्याची माहिती जीवन आधार संस्थेचे अमरावती जिल्हा अध्यक्ष रोशन दारोकर यांनी प्रसार माध्यमांना बोलताना दिली। यावेळी उपस्थित जीवन जवंजाळ संस्थापक अध्यक्ष जीवन आधार डॉक्टर मीर अली, राजीव वरभे, अध्यक्ष रोटरी क्लब साऊथ ईस्ट नागपूर, शालिनीताई मेघे हॉस्पिटलचे प्रशासकीय अधिकारी डॉक्टर अश्विन रडके आदी सहकारी व अधिकारी उपस्थित होते। मेळघाटमध्ये निशुल्क महाआरोग्य शिबिर आयोजन संदर्भात बैठक संपन्न झाली। CP अमरावती ग्रामीण विशाल आनंद यांच्या मार्गदर्शनाखाली लवकरच या शिबिराचे आयोजन होणार असल्याची अधिकृत माहिती जीवन आधार सामाजिक संस्था अमरावती जिल्हा अध्यक्ष रोशन दारोकर यांनी दिली। महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने पुकारलेल्या आंदोलनात काहीसा बदल करण्यात आला आहे। आता मंगळवार दिनांक 5 डिसेंबर पासून आपल्या मागण्या घेऊन सुरुवात झाली आहे। नंतरच्या टप्प्यात 18 डिसेंबरला प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 तास धरणे देऊन आगामी 28 डिसेंबर पासून बेमुदत संप सुरू केला जाणार आहे। मंगळवार दिनांक 5 डिसेंबर रोजी विभागीय आयुक्त महसूल यांच्या कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करीत तसेच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करून यावेळी संघटनेच्या वतीने राज्य शासन व स्थानिक प्रशासनाचे लक्ष वेधण्यात आले। नायब तहसीलदार राजपत्रित वर्ग 2 यांचे ग्रेड पे 4800 रुपये करण्याच्या अनुषंगाने KP बक्षी यांच्या अध्यक्षतेखाली वेतन त्रुटी समितीने बक्षी समिती शिफारस केली होती। ती मान्य करून त्या संदर्भातील शासन निर्णय तात्काळ निर्गमित करावे अशी संघटनेची जुनी मागणी आहे। या मागणीसाठी 3 मार्चपर्यंत बेमुदत काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले होते। मात्र महसूल मंत्री महोदयांनी हस्तक्षेप केल्यानंतर काही दिवसांनी ते आंदोलन मागे घेण्यात आले। पुढे मागणी मान्य करण्याच्या अनुषंगाने महसूल विभागाकडून सकारात्मक अभिप्राय सादर केल्यानंतर त्या प्रस्तावावर 5 एप्रिल रोजी रात्री उशिरा उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री यांची मान्यता घेण्यात आली। यापुढील कार्यवाही करण्यासाठी एप्रिल अखेरपर्यंत प्रशासकीय कालावधी लागणार असल्याने हा संप मागे घेण्यात आला। परंतु अद्याप नायब तहसीलदार संवर्गाचे ग्रेड पे वेतन वाढीबाबत शासन स्तरावरून कोणताही निर्णय घेण्यात आला नाही। त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात स्थगित झालेल्या सदर आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा संघटनेस नाईलाजास्तव निर्णय घ्यावा लागला। आश्वासन नको, आश्वासन नको, नायब तहसीलदार यांना वाढीव ग्रेड पे मिळालाच पाहिजे। आमचा सन्मान, आमचे वेतन, आमचा सन्मान, आमचे वेतन, आमचा सन्मान, आमचे वेतन, आमचा सन्मान, आमचा नायब तहसीलदार संघटनेचा विजय असो, तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेचा विजय असो, आमचा सन्मान, आमचे वेतन, आमचा सन्मान, आमचे वेतन, आश्वासन नको, आदेश हवा, आश्वासन नको, आदेश हवा। मंगळवारी प्रभारी विभागीय आयुक्त महसूल तसेच उपआयुक्त पुनर्वसन गजेंद्र बावणे यांना यावेळी आपल्या मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले। मी प्राध्यापक संजय खडसे, अमरावती विभागाचा सचिव, तहसीलदार नायब तहसीलदार संघटना। आज दिनांक 5 डिसेंबर 2023ला अमरावती विभागातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार, उपजिल्हाधिकारी हे सामूहिक रजा काढून या ठिकाणी विभागीय आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलनासाठी आलेले आहेत। या ठिकाणी आमचा तहसीलदार, नायब तहसीलदार तहसीलदारांचा ग्रेड पे वाढवण्यासाठी आम्ही एप्रिल महिन्यामध्ये आंदोलन केलं होतं। त्यावेळेस आम्हाला शासनाकडून आश्वासन दिलं होतं की आम्ही एका महिन्याच्या आत आदेश काढू, परंतु अद्यापपर्यंत शासनाने याची दखल घेतली नाही। म्हणून याचा तीव्र लढा व्हावा यासाठी आज आम्ही सामूहिक रजा आंदोलन करत आहोत। आज आपण पाहतात की अमरावती विभागातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार या ठिकाणी आलेले आहेत। आमचा जो वेतनाचा आहे तो आमचा सन्मानाची लढाई आहे। त्यामुळे आमच्या नायब तहसीलदारांना 4800 हा ग्रेड पे मिळालाच पाहिजे। हा जर आदेश आम्हाला 28 तारखेपर्यंत मिळाला नाही तर 28 डिसेंबर 2023 पासून महाराष्ट्रातील सर्व तहसीलदार, नायब तहसीलदार संघटना त्या ठिकाणी काम बंद आंदोलन करण्यात आहे। आणि मी या माध्यमातून सांगू इच्छितो की अमरावती विभागामध्ये 28 डिसेंबरपासून कुठल्याही प्रकारचं महसूल विभागाचं काम आम्ही करणार नाही आणि कुठल्याच पद्धतीचं काम करणार नाही जोपर्यंत आम्हाला आदेश मिळत नाही। याची दखल शासनाने घ्यावी आणि शासनाने नायब तहसीलदारांच्या वेतनाचा जो सन्मानाचा लढा आहे, स्वाभिमानाचा लढा आहे, तो आमच्या पदरामध्ये द्यावा, एवढी मी या माध्यमातून शासनाला विनंती करतो। मी वैशाली पाथरे, नायब तहसीलदार तहसीलदार संघटनेचे सदस्य। आज 5/12/23 रोजी आम्ही सर्वजण धरणे आंदोलनात सहभागी झालेलो आहोत। आमची मागणी ही 98 पासूनची आहे। 98 ला आम्हाला नायब तहसीलदाराला
वर्ग 2चा दर्जा दिलेला आहे, पण वेतन मात्र आम्हाला वर्ग 3चेच दिलेले होते आणि तेव्हापासून आम्ही ही मागणी रेटून धरलेली आहे आणि 98 पासूनची आमची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही. मध्ये 3 एप्रिलला आम्ही आंदोलन केलं, बेमुदत आंदोलन होतं आणि आम्हाला त्यावेळी सांगण्यात आलेलं होतं की तुमचा हा जो आहे पॉझिटिव्ह प्रस्ताव हा पुढे गेलेला आहे आणि त्याला लवकरच तुमची मागणी जी आहे 4800 ग्रेड पेची ती मंजूर होणार आहे, पण ती मागणी अजूनही मंजूर झालेली नाही. आमची प्रतीक्षा अद्यापही संपलेली नाही. ही प्रतीक्षा आणखीन किती कालावधीसाठी राहणार ही आम्हालाही माहिती नाही आणि म्हणूनच 5 तारखेपासून आम्ही 1 दिवसाचं धरणे आंदोलन केलेलं आहे आणि जर आमची मागणी मान्य झाली नाही तर 28 डिसेंबरपासून आम्ही बेमुदत आंदोलन करणार आहोत. आम्ही फक्त शासनाची वाट बघतो आहे. आम्हाला आता फक्त लेखी आदेश हवा आहे. आम्ही तोंडी आदेशावर आमचं आंदोलन थांबवणार नाही. राजस्व अभियानाला आता सुरुवात होते आहे, पण जर आमची मागणी मान्य झाली नाही तर आम्ही राजस्व अभियानाला देखील त्याच्यावर देखील आम्ही बॅन करणार आहोत. त्यामुळे आम्हाला 48ची मागणी लवकरच आमची मंजूर व्हावी ही आमची शासनाकडून अपेक्षा आहे. या टप्प्यानिहाय आंदोलनाला घेऊन यावेळी महाराष्ट्र राज्य तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे उपाध्यक्ष अरविंद माळवे, ग्रेड पे मंजूर झालेला नसल्याने हे आंदोलन पुन्हा सुरू करण्यात आले आहे. तसेच राज्यस्तरीय बैठकीत निश्चित करण्यात आलेल्या टप्प्यानिहाय आंदोलनानुसार दिनांक 18 डिसेंबर रोजी शासनास स्मरणपत्र देणे व जिल्हास्तरावर 2 तास धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. यासोबतच मागण्या मान्य न झाल्यास 28 डिसेंबर 2023 पासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती देऊन यावेळी उपायुक्त गजेंद्र बावने यांना अवगत करण्यात आले. नायब तहसीलदार संवर्गाचे ग्रेड पे वेतनवाढीबाबतची कार्यवाही तात्काळ पूर्ण करून त्यांची अंमलबजावणी संदर्भातील आदेश निर्गमित करावे, अशी मागणी करीत यावेळी सुधीर खडसे व वैशाली पात्रे यांनी प्रतिक्रिया दिली. जाता जाता पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये GTPL चॅनल नंबर 73, फास्टवे 256, सिटी केबल चॅनल नंबर 92. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावे. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त यूट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. यूट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर खाली स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यातच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत.